हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आज आहे शनिवार. आता सकाळचं 6 वाजलेलं आहे आणि 6 वाजता ब्लॉगनं सुरू केलेलं आहे. आणि आता माझं अंघोळ ते सगळं आवरलेलं आहे. इकडं बघा घड्याळामध्ये 6 वाजलेलं आहे आणि आज पौर्णिमा आहे आणि आज देवीची अक्षता टाकायचा आहे. कारण आपण आता जो 1 महिना झाला बांगड्या भरलेलं नाही आणि आज बांगड्या भरून अक्षता त्याने टाकायचं असतं ह्या पौर्णिमेला, पोळ्याच्या पौर्णिमेला. आणि आज ते करायचं आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आता 6 वाजलेला आहे. मी 5 वाजता उठून माझं अंघोळ ते सगळं आवरलेलं आहे आणि आज शनिवार पण आहे. पोरं शाळेला जाणार आहेत. आणि इकडे मी चुलीवर डाळ घातलेलं आहे आणि पोळ्या करायचा आहे आज. आणि 2 किलो डाळ घातलेला आहे चुलीवर. आणि इकडे चुलीवर डाळ शिजायला लागल्यात आणि पोरं इकडं अंघोळ करायला लागल्यात. आज शनिवार आहे, सकाळची शाळा असते. पोरं पण आवरून आता जाणार आहेत. आणि इकडं डाळ शिजवलेलं आहे आणि इकडं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून आणि गूळ त्यानं बारीक करून ठेवून तोपर्यंत आई त्यानं सगळ्यांचा अंघोळ आवरतं आहे. आणि आज मी नुसतं पोळ्या ताई करणार आहेत. मी आज पूजालाच बसणार आहे. पूजाला वेळ लागतो आहे म्हणून इकडे गूळ बारीक करून ठेवलेला आहे आणि इकडे पीठ पण मळून ठेवलेलं आहे. आणि आता बाकीचे बाहेरचं काम आवरायचं आहे. फरशी त्यानं पुसायचं आहे, झाड लाट मारून रांगोळी त्यानं काढायचं आहे. इकडं आशिषचा अंघोळ झालेला आहे आणि ते चहा पिऊन शाळेला जाणार आहेत. आणि इकडं मी आता आवरायला लागलो आहे आणि पूजा करायला पाणी पाहिजे होतं, चावीचं पाणी. आणि इथं वरत्या सकाळचं पाणी येतं आहे म्हणून अंघोळ करून पाणी आणून देऊन मग शाळेला जातो आहे तो आशिष. इकडं पाणी आणून दिलं आहे मला आणि त्यातलं मी इकडं फरशी पुसणार आहे. फरशी पुसायला मी इकडे काय काय टाकतो ते पण शेअर केलेलं आहे. हे बघा, हळद 1 चमचा टाकलेलं आहे आणि खडा मीठ पहिलंच टाकलेलं आहे मी. खडा मीठ, हळद आणि हे गोमूत्र पाण्यात टाकून फरशी पुसून घेतो. पौर्णिमा, अमावस्या ते असलं की नाही ते सर्व टाकून फरशी पुसून घेतो. हे चांगलं असतं आहे. आणि आज पौर्णिमा आहे म्हणून घर भरून गोमूत्र शिंपडायचं असते. ते पण आता फरशी पुसून हुंबरा त्यानं सगळं पूजा करून घेतो. बाहेर रांगोळी त्यानं काढून आवरून घेतो. तोपर्यंत इकडं आशिष पाणी आणून आता शाळेला आवरून चाललेलं आहे. 7:30 वाजता शाळा आहे त्याचं आणि आता वाजले 7 वाजलेलं आहे. माझं पण सगळं आवरलेलं आहे. फरशी पुसून घेतलेलं आहे. इकडं फरशी त्यानं पुसून घेतलेलं आहे आणि आता हुंबरा त्यानं पूजा करून बाकीचं पण आवरायचं आहे. इकडं फॅन लावून सोडलेलं आहे, वाळायला पाहिजे आणि सकाळचं लवकर वाळत नाही. हे बघा, हे जग आणलेलं आहे, नवीन आणलेलं आहे आणि ते आता जुनं काढून नदीला सोडायचं. इकडं बघा, हुंबरा त्यानं पूजा करून घेतलेलं आहे. आणि इकडं डाळ शिजलेलं आहे. ताईंचं अंघोळ त्यानं झालेलं आहे. आई पण अंघोळ करून आता मार्केटला जाणार आहेत. जाऊन तिने लवकर परत येतो म्हणून चाललेलं आहे. आणि इकडे डाळमध्ये गूळ टाकून ताई ते शिजवून घ्यायला लागल्यात पुरण. आता मी डाळ टाकून पीठ मळून ठेवलं आणि बाहेरचं काम ते आवरत बसलो मी. आणि इकडं बाकीचं पोळ्या, स्वयंपाक सगळं ताईंनंच करणार आहे, मोठ्या ताई आणि बारक्या ताई. आणि माझं बाहेरचं काम सगळं आवरलेलं आहे. आणि इकडं तुळशीला उदबत्ती लावतो. तुळशी पण पूजा करून रांगोळी त्यानं काढून घेतलेलं आहे. इकडं ताई आणि आमच्या मोठ्या सासूबाई आलेल्या आहेत आणि ते जग ते सांगलीत आम्ही करून घेतो, तिथनं करून आणलेलं आहे त्यांनी. आणि इकडं तुळशीला उदकाठी लावून मी आता आतलं पूजा करायला घेतो. त्यांचं पण ताईंचं आंघोळ त्यांना आवरायला लागल्यात आणि स्वयंपाक त्यांनीच करणार आहेत आज सगळे. हे बघा, बाहेरचं काम पण सगळं आवरलेलं आहे. पाणी टाकून पाणी मारून घेतलेलं आहे. भांडी त्यानं घासून घेतल्यात. आणि आतलं बाहेरचं सगळं स्वच्छता झालेलं आहे. चला आता इकडं पूजा करून घेऊया. आणि इकडं आईंचं आंघोळ झालेलं आहे आणि मोठी आई, आमच्या सासूबाईंची मोठी बहीण, हे गोमूत्र आता ग्लासमध्ये घेऊन आणि ते कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे. त्या पाल्यातनं ते घर भरून शिंपडायचं असते म्हणून मला सांगायला लागल्या त्यांनी. अमावस्या पौर्णिमाला हे तसं करत जा म्हणून सांगायला लागल्यात. हे बघा, त्यांनी घर भरून आता शिंपडत्यात. इकडे मी आता पूजा करायला घेतो. आणि पूजा करायला खूप वेळ लागतो आहे. वेळ म्हणजे आता 8 वाजलेला आहे. 11-12 वाजेपर्यंत होतं आहे, कारण 5 अंघोळ असते, तुम्हाला माहितीच आहे.
एक अभिषेकचा शेवटचा अभिषेकचा असतं. पहिला खोबरेल तेल, नंतर शिकाकाई, नंतर लिंबू आणि अभिषेक, शेवट गरम पाण्याचा आंघोळ घालतो मी देवीला. चला, इकडं देवीचं सगळं आवरलेलं आहे आणि इकडं चुलीवर पाणी पण ठेवलेलं आहे. आणि आता 8 वाजलेलं आहे आणि 8 वाजता पूजाला सुरुवात करते. हे सगळं आवरून तर टेबलवरचं सगळं काढून ठेवलेलं आहे. इकडं आईंचं झालेलं आहे, घर भरून पाणी पण तापलेलं आहे. आणि देवीची पूजाला सुरुवात केलेलं आहे मी. हे बघा, ते सगळं काढून ठेवलेलं आहे. आणि पहिला देवीला साडी नेसवतो, म्हणजे नवीन जग आहे ते मला पाणी मारून ते जुनं आहे ते काढून ठेवायचं, दहीभात करून ते नदीला सोडायचं असतंय. आणि इकडे नवीन जग आहे, त्याला साडी पण आणलेलं आहे बघा, हिरवा आणि गुलाबी. दर पौर्णिमेला म्हणजे दरवर्षी असंच करायला लागतंय, कारण नवीन साडी नवीन जग. हे बघा, मी साडी नेसवलेलं आहे. कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. इकडे बघा, पूजा सुरुवात केलेलं आहे, फोटोंचं पूजा करून घेतलेलं आहे. आणि देवींचे आंघोळ घालायला लागले मी आता. म्हणजे 15 मिनटं 10 मिनटं असं आंघोळ घालून असं झोपवायचं असतं. मग आमची आजी तसं करत होती, मी पण तसंच करतो. आणि इकडं एक शिकाकायचं आणि लिंबू खोबरेल ते 3 आंघोळ झालेलं आहे. आणि आता चौथा आंघोळ आहे अभिषेक. अभिषेक करून घेतलेला आहे. आणि इकडं देवीला अभिषेक घालायला लागलो आहे. अभिषेक घालून नवीन साडी नेसवून, नवीन बांगड्या सगळं नवीन आणून, नवीन वस्त्र सगळं नवीन आणून का नाही, या पोळ्याच्या पौर्णिमेला असं देवीला आम्ही करतोय. अभिषेक केलेला आहे. आता अभिषेक घालायला लागलो देवीला. अभिषेक घालून आणि अर्धा तास तर ते लगेच काढायचं नाही, असं झोपवायचं असते देवीला. आणि वर्षातनं एकदाच करायचं तसं का नाही, आम्ही मध्ये पण असं आम्ही नवस बोलल्यावर ते पण करायचं असतं. इकडे अभिषेक घालून झालेला आहे. हे बघा, मी टेबलवर साडी एक हातरून ठेवलेलं आहे. आणि ते आता सगळं देवी आणि त्यांचं मूर्त्याचं ठेवलेलं आहे त्यावर झाकून. आणि इकडं खाली मी ऊद असं घालायचं असतंय, ऊद घातलेलं आहे. आणि 5 वेळा आंघोळ घालून 5 वेळा ऊद घालून 5 वेळा आरती करायचं आहे. तसं सगळं आमची आजी पहिलं जसं करत होती तसंच मी पण करत आलेलं आहे. हे बघा, माझ्या हातात घंटी आहे आणि 5 वेळा घंटी वाजून आरती करून. आणि आता चौथा झालेला आहे. आणि आता काढून इकडं अभिषेकचं सगळं काढलेलं आहे. आणि आता शेवटचं आंघोळ गरम पाण्याचं शेवटचं आंघोळ आहे पाण्याचं. हे पाणी अजून जरा गरम करून घेतो. आणि आता पूर्ण पूजाच करून घेतो आता. आणि पूर्ण पूजा झाल्यावर आणि परत दाखवतो तुम्हाला. आता देवीला परत आंघोळ घालून इकडं बघा असं तयार केलेलं आहे. हे सर्व देवीला घालायचं आहे. दागिने बांगड्या आहेत, सर्व सजवून ठेवलेलं आहे. आणि आता हे देवीची पूर्ण पूजा वरलेलं आहे. आणि इकडं परडे भरायचा आहे. हे बघा, सर्व साहित्य काढून ठेवलेलं आहे. आणि काकणं पण बांधायचं असते, कंकण बांधायचं असते, ते बांधलेलं आहे. आणि इकडं 5 करून ठेवलेलं आहे. आणि आता 3 जण येणार आहेत त्यांना आणि या मोठ्या आईला पण बांधलेलं आहे, त्यांना पण बांधायचं आहे. आणि इकडं आज स्वयंपाक काय काय केलेलं आहे दाखवतो तुम्हाला. 2 किलोच्या पोळ्या आणि पोळ्याची आमटी, म्हणजे आम्ही सार म्हणतो त्याला, आणि बटाट्याची भाजी. आणि इकडं भात आहे आणि कडबू पण केलेलं आहे. देवीचं पहिलंचं नैवेद्य म्हणजे कडबूचं असते, ते नैवेद्यासाठी कडबू केलेलं आहे. आणि आंबील पण केलेलं आहे. आणि इकडं परडी भरायला घेतलेलं आहे आई. आणि त्यांना काय पाहिजे काय नाही सर्व मी आता आणून देणार आहेत, द्यायला लागलो आहे. आणि ते नैवेद्य परडीत काय काय घालतात ते सर्व इथं आईंना द्यायला लागलो आहे. हे बघा, त्या मावशी त्यांना आलेल्या आहेत, त्यांनीच आता परडे भरायला लागल्यात. आणि त्यांना काय काय पाहिजे मी आणि ताई सगळे त्यांच्या हाताखाली काय काय पाहिजे ते द्यायला लागलो आहे. आणि सगळ्यांना भंडारा लावा लागल्यात ह्या ताई.
आपण देवांचं सेवा केलेलं कुठं वाया जात नाही. कधी ना काही त्याचं फळ मिळतो आहे. आपल्याला कष्टातूनच सुख मिळवायचं आहे. हे बघा, इकडं पोळ्या, कडबू आणि त्यात गाजर, मेथीची भाजी, कांद्याची पात, भात, आंबील, सांडगं, आपण काय काय स्वयंपाक केले ते सगळं जेवण त्या परडीमध्ये भरायला लागल्यात. आणि देवीचं नैवेद्याचं ताट आणि हे तर त्यांचं जग घेऊन आलेलं ते पण ते हे सौदातीची रेणुका आहे त्यांचं, त्या देवीचं पण ओटी भरून ठेवलेलं आहे. त्या देवीचं पण नैवेद्य काढून ठेवलेलं आहे. आणि सगळ्यांच्या हातात ते मी कंकण केलेलं ते सगळ्यांना एक एक बांधलेलं आहे. आणि इकडं पूर्ण झालेलं आहे. आता आरती करून त्यांना जेवायला वाढायचं आहे, कारण परडी भरून झालेलं आहे आता. आणि त्याने आता 5 गाणं म्हणणार आहेत. ते 5 गाणं झाल्यानंतर आरती करून झाल्यावर त्यांना जेवायला वाढायचं आहे. आता हे परडी भरून झालेलं आहे. आता त्याने आता 5 गाणं म्हणणार आहेत. चला, आता झालेलं आहे. त्याने आलेलं आहेत सगळेजण. आता आम्ही इकडं त्यांनी गाणं म्हणायला लागल्यात. आता इकडं आम्ही सगळं बसलेलो आहे. सगळी आई पण मार्केटवरून लवकरच आलेलं आहेत आज. इकडं ताई आणि मी पोरं सगळी बसून त्यांचं 5 गाणे ऐकत बसलेलं आहे. त्यांनी त्यांचं 5 गाणी झाल्यानंतर आता आरती करून घ्यायचं आहे. आरती झाल्यानंतर त्यांना जेवायला वाढून देणार आहे. आता आरती करून घ्यायचं आहे. इकडं बघा, त्यांना जेवायला वाढलेलं आहे. आणि आता व्हिडिओ इथंच थांबवतो. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब